काय राव तुम्ही आमचे व्हिडिओ बघताच नाही, काय मन बी होत नाही व्हिडिओ टाकायला. चला आता मग रेसिपीला आता सुरुवात करूया. मी इथं साबुदाणा घेतलेला आहे, तर रात्रभर भिजू घातलेला आहे. तर आपल्याला वडे बनवून घ्यायचे. बटाटे घेतलेले 2. आता खलबत्त्यात आपल्याला हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर आपल्याला साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि बटाटा चांगला बारीक मॅश करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला जे वाटण केलेलं होतं ते खलबत्त्यात ते टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे 1.5 चम्मच आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ह्या पद्धतीनं बघू शकता, या पद्धतीनं करायचं आहे. तर आपला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं शेपमध्ये लावायचा आहे. बघू शकता, गोल करून घ्यायचा आहे आणि चिप्पट करायचा आहे थोडा. आता तेल गरम झालं, असे वडे करून घ्यायचे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक एक वडा सोडून घ्यायचा आहे. तर चांगले खरपूस असे कमी गॅसवर चांगले भाजून घ्यायचे, असे खरपूस. बघू शकता आपले वडे इथं तयार आहे. तर परत आपल्याला एक घाणा तळून घ्यायचा आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.